हॅलो गाईज, तर आज मी बनवले होते आलूचे पराठे. तर ह्याच्यासाठी मी उकडलेले बटाटे घेतले. ते चांगले किसून घ्यायचे, म्हणजे फाटत नाहीत जास्त पराठे. याच्यानंतर घ्यायचं आहे चवीपुरता मीठ, थोडंसं हिंग, थोडीशी हळद आणि आवडीनुसार लाल तिखट. थोडासा गरम मसालाही घालू शकता किंवा तुमच्याकडे कुठलाही असेल अवेलेबल तोही घालू शकता. याच्यानंतर घालायची कोथिंबीर, आणि याच्यात घालायचं थोडं धने-जिऱ्याची पूड किंवा पावडर तुमच्याकडे असेल तर तेही घालू शकता. चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, चांगलं मिक्स झालेलं आहे. आता मी इथं साईडला पीठ मळून ठेवलं होतं पराठ्यांसाठी, तर त्याच्यात आपल्याला स्टफ करायचं आहे. छोटासा गोळा एक घ्यायचा आहे पिठातला, आणि त्याच्यात ते सारण आपल्याला पूर्ण भरायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला दाबायचं आहे, म्हणजे चारीकडे सारण पूर्ण पसरलं जातं. तर इथं मी थोडं गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर आपल्याला थोडंसं दाबून घेऊन चांगलं हलक्या हाताने पोळी लाटायची आहे मोठी. तर हे बघू शकता तुम्ही, ही लाटली गेले आहे पराठा चांगला. तर आता इथं पॅन गरम चांगला करायचा आहे. त्याच्यानंतर हा आपला पराठा टाकून घ्यायचा आहे. आलटून पलटून आपण छान भाजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपही लावू शकता किंवा